माजी विधान परिषदेचे सदस्य आणि हल्लीचे विधानसभेचे सदस्य आमशादादा पाडवी हे सुद्धा पोलिसांच्या बरोबर हजर असताना अक्कलकुवा तालुक्यामध्ये पोलिसांचे पीआय तिथं असतानाही त्यांच्यावर खोटी फिर्याद एका भगिनीने दिली की विनयभंग केला यांनी, आणि ती पण रजिस्टर होते. म्हणजे एखाद्या वेळेला फिर्याद जर कोणी दिली तर तिची शहानिशा करायला पाहिजे, तपास करायला पाहिजे. पण फक्त तुमच्या विरुद्ध फिर्याद आली म्हणजे आम्हाला घ्यावीच लागेल, ही एक भूमिका एलसीबीच्या पीआयची आहे. आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वांनाच वेठीस धरण्याचं पाप यांनी सुरू केलेलं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज योगायोगाने गृहराज्यमंत्री इथं आहेत. 26 जानेवारीच्या नंदुरबारच्या झेंडावंदनाला गृहराज्यमंत्रीच आदरणीय तिथं आले होते. त्यांना सुद्धा लोकांनी पूर्ण परिस्थिती त्या नंदुरबार जिल्ह्याची सांगितली आहे, त्यांना सुद्धा वस्तुस्थिती माहिती आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की एलसीबी पीआयची तात्काळ तुम्ही जर तिथून बदली केली तर नंदुरबार जिल्हा 90% शांत होऊन जाईल. आणि म्हणून या सगळ्या याच्यातून सस्पेंड जेव्हा होईल, कारण सस्पेंड केलं तरी बी कामावर घेतात, नंतर मग कशाला कटकट पाहिजे, त्याच्यापेक्षा तात्काळ त्यांची इथून बदली करावी अशी मी मागणी करतो. आणि माननीय गृहराज्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे तर आपण नंदुरबार जिल्ह्याला न्याय द्यावा. धन्यवाद. माननीय गृहराज्यमंत्री. सभापती महोदय.